सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये मंदिर मशिदीबाबत एक मोठं विधान केलं होतं। राम मंदिराच्या उभारणीनंतर काही लोकांना असं वाटतंय की नव्या ठिकाणी असे मुद्दे उपस्थित करून ते हिंदूंचे नेते होऊ शकतात। रोज नवी प्रकरणं समोर येतात, याची परवानगी कशी देता येईल? आपण एकत्र राहू शकतोय, भारताला दाखवण्याची गरज आहे। या विधानाचं पांचजन्य या मासिकानं समर्थन केले। मोहन भागवत यांचा रोख नेमका कुणाकडे होता आणि संघ भाजपच्या राजकीय भूमिकेविरोधात आहे का, असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत। हिंदूंची श्रद्धास्थान हिंदूंना वाटतं, परंतु असं केलं म्हणजे हिंदूमध्ये नेता होता येतं। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या याच विधानामुळे काही दिवसांपूर्वी प्रचंड गदारोळ झाला। एकीकडे हे विधान नेमकं कुणाला उद्देशून आहे याबाबत चर्चा सुरू झाल्या, तर दुसरीकडे या विधानाचा नेमका अर्थ काय याच्याही चर्चा सुरू झाल्या। पण आज पांचजन्य या संघाच्या मुखपत्रात या विधानाचा अर्थ समजावून सांगण्यात आलाय। भारत हे एका सभ्यतेचे आणि संस्कृतीचे नाव आहे, जी हजारो वर्षांपासून विविधतेत एकतेचे तत्व शिकवतच नाही तर जीवनातही अंगीकारते। आजच्या काळात मंदिरांशी संबंधित प्रश्नांचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करणं चिंताजनक आहे। या प्रवृत्तीवर सरसंघचालकांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे। हा दृष्टिकोन दर्शवतो की हिंदू समाजानं आपला सांस्कृतिक वारसा जपताना राजकीय भांडणं, वैयक्तिक गौरव आणि वाद टाळायला हवेत। भागवतांचा संदेश खोल सामाजिक जाणीव जागृत करतो। इतिहासाच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी आपण आपली सांस्कृतिक मूल्ये जपत समाजामध्ये एकोपा आणि सौहार्दाची भावना वाढवली पाहिजे याची आठवण करून देतो। उत्तर प्रदेशमध्ये बाबरी मशीद ज्या जागेवर उभारली आहे तिथे राम मंदिर होतं असा दावा केला गेला। त्यानंतर हा मुद्दा देशव्यापी बनला। अनेक आंदोलनं, हिंसक घटना, कोर्टातले खटले असं सगळं झाल्यानंतर अखेर 2023 मध्ये अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं। पण त्यानंतर देशातल्या विविध मशिदी या मंदिर पाडून बनवल्या आहेत असे अनेक दावे कोर्टात दाखल होऊ लागले। वाराणसी, काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वाद। ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात देवीच्या मूर्ती आहेत असा न्यायालयामध्ये दावा केला गेला। मशिदीच्या जागेचं सर्वेक्षण केलं गेलं आणि सर्वेक्षणात अनेक हिंदू मान्यता असलेल्या गोष्टी सापडल्याचा दावा केला गेला। मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह मशीद वाद। श्रीकृष्णांचा जन्म झाला तिथल्या मंदिराचा भाग पाडून मशीद बनवल्याचा दावा करण्यात आला। संबंधित जागेवर सर्वेक्षण करण्याचे हायकोर्टाने आदेश दिले। सुप्रीम कोर्टाने आदेशाला स्थगिती दिली। उत्तर प्रदेशमधील संभल, हरिहर मंदिर शाही जामा मशीद वाद। मंदिर तोडून त्या जागेवर शाही जामा मशीद उभारल्याचा दावा करण्यात आला। नोव्हेंबर महिन्यात याच मुद्द्यावरून वाद उफाळला आणि हिंसाचारात 5 लोकांचा मृत्यू झाला। अजमेर, राजस्थान, शिवमंदिर आणि अजमेर शरीफ दर्गा या संदर्भातला वाद। अजमेर शरीफ दर्ग्याच्या जागी शिवमंदिर असल्याचा दावा केला जातोय। या प्रकरणामध्ये कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं होतं। पांचजन्यनं जरी मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं असलं तरी संघाचं इंग्रजी मुखपत्र ऑब्झर्व्हर मध्ये मात्र वेगळी भूमिका मांडण्यात आली आहे। मशिदींच्या जागेवर मंदिरासंबंधी केले जाणारे दावे हे ऐतिहासिक सत्य आणि सभ्यता विषयक न्याय जाणून घेण्याची लढाई आहे। मंदिर मशीद वादाच्या बहुतांश घटना या उत्तर प्रदेशमधून समोर आल्यात, त्यामुळे या वक्तव्यामधून राजकीय नेतृत्वाला इशारा होता का अशी ही चर्चा आहे। प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग शोधू नका अशा आशयाचं एक वक्तव्य या अगोदरही सरसंघचालकांनी केलं होतं, त्यावरही चर्चा झाल्या होत्या। पण आता सरसंघचालकांनीच इतक्या स्पष्टपणे कान टोचल्यावर तरी मंदिर मशीद वादाचं हे लोण कमी होणार का हाच प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।